आज 351 शिवराज्य अभिषेक आहे। त्यानिमित्त आपण सगळे जमले, तुम्ही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आहेत आपल्याकडे। आणि आज खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी, कारण इथल्या सिंहासनावर बसण्यासाठी राजे काय सहजासाठी बसले नाही, त्याला त्याच्यामागे कष्ट आहे। खूप त्रासातून म्हणा किंवा इथल्या सगळ्या ह्याच्यातून महाराष्ट्रातून लोकांची मनं जिंकून किंवा हे सगळं करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्यासाठी आपल्या सगळ्या हिंदू धर्मातील मराठी लोकांचा हा सणच आहे थोडक्यात। तर त्यासाठी आपण एक गर्व आहे आपल्याला मराठी असल्याचा। त्यामुळे मला असं बोलावंसं वाटतं की हे सगळं शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, त्याच्यामागे कोण आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जिजाऊ आहे। म्हणजे एक स्त्री काय करू शकते हे जीवन उदाहरण आहे। एका स्त्रीमध्ये किती ताकद आहे ते बघतो आपण। शिवाजी महाराज हे एकटे काहीच करू शकत नाही, करू शकले नसते। ज्यांच्या विचाराने त्यांनी ते केलं, उभा केलं एवढं विश्व महाराष्ट्रामध्ये आपलं एवढं नाव आहे, भारतभर देशभर जेवढं नाव आहे त्यांचं, त्याच्यासाठी आपल्याला खरं जिजाऊंचे जेवढे आपण आभार मानू किंवा ऋणी आहोत आपण त्यांच्यासाठी। म्हणून म्हणते की एक स्त्री जशी जिजाऊंनी शिवरायांना घडवलं तसंच आपण आपल्या मुलांना घडवत असतो। आणि त्या विचाराला आपण खूप सगळं नाही घेऊ शकत त्यांचं, पण काही गोष्टी ठराविक गोष्टी आपण त्यातल्या घेतल्या तर आपलं जीवन खूप सुलभ होईल। आणि आता जे वातावरण बदललं आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल। खूप नाही घेत आहे, गुंजवण जरी आपण घेतलं तरी आपल्यामध्ये खूप बदल होईल, कारण त्यांचे विचार असे आहेत। कारण त्यांनी समाजासाठी फक्त स्वार्थ कुठेही नाही आहे। जर त्यांनी स्वार्थ केला तर आज महाराष्ट्रात शिवरायांचं नाव नसतं किंवा त्यांना एवढं हे नसतं झालं। त्यामुळे स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी जे समाजासाठी कार्य केले, जिजाऊ मातांचं सगळ्यात जास्त योगदान आहे ह्याच्यामागे। आणि त्यापेक्षा जास्त शिवरायांनी त्यांचे विचार ऐकले आणि ते पुढे चालवले, म्हणून आज आपला महाराष्ट्र जिवंत आहे म्हटल्यासारखंच आहे। आणि मला खूप अभिमान वाटतो की मला जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करायला मिळतं आणि मी अभिनय करते आणि तुम्ही सगळ्याजणींची मला साथ लाभते। त्यामुळे मला खूप आनंद होतो, तुम्ही सगळ्याजणी मला समजून घेता आणि जे काय मोठे माझे 2-4 शब्द असतील ते मनापासून ऐकून घेतात। आणि कसं असतं इथे उभं राहिल्यानंतर एक थोडंसं वेगळं वाटतं आणि पॉईंट असतात ते बोलायचे असतात पण त्या राहून जातात। त्यामुळे कसं महत्त्वाचं जेवढं जमेल तर आपण इथे बोलतो आणि इथे राहून 2 शब्द शिवरायांबद्दल बोलणं ही पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते मला जमते, त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो। आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे माझे 2 शब्द ऐकले, त्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद।